हा बघा आता आम्ही प्रॉपर गावामध्ये आहोत. माचाळ गाव फिरतोय. हे पण एक जुनं घर. या गावात अजूनही एसटी येत नाही. मग कॉलेजची पोरं शाळेतली पोरं कशी जात असेल बघा. माचाळचं जुनं ग्रामदैवत मंदिर इकडे आहे. नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळ. जर स्वागत करतो आपल्या मी कोकणी केल्या मराठी चॅनलमध्ये. असेल तिथे आपण माचाळला आलेलो आणि आज माचाळ फिरण्यासाठी आलोय. सो आलो आणि थोडासा आराम केला. झोप पूर्ण नाही झाले, पण माचाळला आलोय तर माचाळ हा गाव आता फिरतोय, जरा फिरायला जातोय. धुकं बघ कसला आलंय. हा बघा त्या साईडला पाऊस आणि धुकं. स्वर्ग आहे आणि हा स्वर्ग म्हणजे स्वर्गातला स्वर्ग आहे. गाव फिरायला जातोय. हा घर तुम्ही बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये, हा जुनं घर. सो असे जुने घर आता खूप कमी पाहायला मिळतात, पण आता माचाळला खूप असे पर्यटक येतात आणि फिरण्यासाठी सुद्धा गर्दी होते. धुकं बघा किती झालंय ते. ह्या बघा इकडं काका वगैरे कुठे गेले असते काय माहिती. इकडे आहेत ना गावठी कोंबडा आहे. दादा म्हणतो सोय करतो तुझी गावठी कोंबड्याने. आणि पर्यटक तिकडे आहेत. जाम गर्दी झाली आहे. जाम गर्दी झाली. हाँ क्या निकाल रहा है? क्या है? कौन सा कनीस है? ये देखो कनीस ऊपर रहा है, बना रहा ये देखो बना रहा है सब. ये देखो बोलो आप. थंडीतलं खवण्यासाठी कणीस. काय म्हणताय? मक्का मक्का. ही मक्याची कणसा. हा हा आलो आलो. मकाची कणसं काय? हो युट्यूबला जातील तुम्हाला काढायची म्हणजे काय? हे आता काय पर्यटक येतात त्यांना खायला. हो ती सकाळपासून गेल्या असेल. भजी पण ना भजी. हो भजी. ही बघा एक कांदा भजी. ही बघा कांदा भजी. खाके देखो काके थोड़ा देख लो. कितना टेस्ट है वो. ओ हाँ काके थोड़ा देख लो आप भी. और मांगता है आपका भजी बहुत कुरकुरीत है. कुरकुरीत आहे. नरम मिलेगा ही नाही. नमस्कार. चला हा गरम भजी. नाही कोंबडा. दादा भाऊ गावगावठी कोंबड्याची सोय करत आहेत आम्हाला. हा एक आहे. हा तो एक आहे. म्हणजे उद्या खाचमा होणार त्यांची माझ्यासाठी. तिकडची घरं बघा. आणि घरांना असे आहेत ना पत्रे, किंवा आत्ता हे असे पत्रे झाले. पूर्वी जुनी असे गवताचे, हे काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? झड्या. कारण झड येऊ नये कारण हवा इकडे भरपूर असते माचाळला. हे का लावतात दादा असे? मातीच्या भिंती असतील तर मातीवरती पडलं की पाणी हे माती हे होतं ना. हां असं होतं ना. हां ते एक. त्याच्यानंतर हे हवा घुसली की पत्रे उडू नये. ओके. हे दुसरा अख्खा धुकं झालंय. एकूण इथे माचाळला घर किती? 125. 100. प्रत्येक असं घर असं कोणाचा खुला दिसत नाही. सगळे हे दिसत आहेत. काय म्हणताय? फिरायला आला? कुठून? अच्छा. बरीच जण अशी मुंबईला राहत असते. गणपतीला मजा येते काय? असं गणपतीला मजा, पण मला टाइम नाही बस. तुमचं मंडपचं कांदिवलीला मंडपचं आहे त्याच्यामुळे. वाड्या बघूया. वाडा की घर आहे हा? काय बोलता? हाय या झिरपी बघा किती आहेत आणि या पाकाड्या. जुन्यातलं काय दिसतच नाही. आम्हाला लाईट लावतो. गुराली या बाहेर. कुठं जायचे? खाली जायचं. गुरं पण आली चांगली. हा दिवसभर चरून.
हे असं बांधायलाच लागतं ना? हा नाहीतर हे होणार नाही नाही पडलं तर भिंती पडणार. एवढा वारा असतो तर तर अचानक येतो वारा की कसं काय? अच्छा, आतमध्ये गेलो की अजिबात ते हे नाही लागत, थंडावा नाही आहे. गुरांसाठी उभा आहे हा. पूर्ण गुरांचा वाडाच आहे. आणि वरती पेंड गवता वगैरे ठेवलेले आहेत. गवतं हे बघा, ही झिरपी कशाला लावलेली आहे बघा. या भिंती पडू नये म्हणून असलं लावलेलं आहे. पूर्वी घरांना पण होते ना इथला. हे हा घरांना पण हेच लावायचं. आणि हे नॅचरली आहे केक बाबू. आणि इकडचे घरांच्या पद्धती होत्या. आता आम्ही दादाच्या घरी राहिलोय ना, तो पण खूप जुना घर आहे. आणि खूप म्हणजे खूप जुनं घर आहे. मधला ओटा आणि खालनं तो सगळा स्ट्रक्चरच घराचा हे वेगळा आहे इकडचा. मंदिराच्या इकडे जाऊया का शाळेकडे जाऊया? आता पहिलं ग्रामदैवतेला जाऊया ना. इकडं काय आहे? मंदिराच्या इकडे पहिलं बोर्ड आहे. अच्छा, हो. माशाळ गावची ग्रामदेवता, या गावची ग्रामदेवता श्री भैरी विठ्ठलाई मंदिर इकडे वरती आहे. चला गावात आलो आणि ग्रामदेवतेचं दर्शन नाही घेतलं असं होईल का? पोरा पण आहे तिथली. चला बाबा चला मग. गाडी समोरनं दिसतच नाही, येते ती. गावकर. हो नमस्कार नमस्कार. हे गावकर का? हो. त्या गावचे. बाकी मजेत ना? मजेत मजेत मजेत. पप्पा आणि आले? हो. हा मी कोकणी निखिल यूट्यूबला. हा धुकं कायम असतो ना? कायम कायम असं थोडासा उठला तर, नाही तर पावसाळ्यात असा धुकं 4ही महिने. चालीत कुठल्या? कॉलेज आलं शिपोशी. मग कसं जातो इकडनं? येऊन जाऊन गाडी? मग गाडी ॲक्टिवा म्हणजे प्रायव्हेट असेल तर. इथे कॉलेजला जायचे पण वांदे आहेत. म्हणजे बरीच पोरं 7वी किती मराठी शाळा कितवीपर्यंत आहे? 7वी. मग काय ऑप्शन नाही, ST येत नाही गावात. हा बघा, आता आम्ही प्रॉपर गावामध्ये आहोत आणि माचाळ गाव फिरतोय. हे पण एक जुनं घर आहे बघा. म्हणजे आतमध्ये हवा पण जाऊ नये म्हणून कसली पॅकिंग केली बघा. हे प्रोटेक्ट म्हणतो ना तसलं केलं आहे. ह्या गावात अजूनही ST येत नाही. मग कॉलेजची पोरं, शाळेतली पोरं कशी जात असेल बघा. कारण इथे 5वीपर्यंतच शाळा आहे ना, 7वीपर्यंत शाळा आहे. प्राथमिक शिक्षण इथं होऊ शकतो. मग माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी त्यांना गावाच्या खाली जावं लागते, शिपोशीसारख्या गावात ना. मग तेव्हा त्यांना प्रायव्हेट गाड्याच. गावाला रस्ता पण नव्हता. हां, पहिला रस्ता नव्हता तेव्हा लोक खालून चालत येत होती. डोक्यावर हां, 2-2.5 तास रस्ता चालायची. पहिले इथल्या लोकांचा खूप स्ट्रगल आहे. मग अजून सुद्धा स्ट्रगलच आहे. VST नाही, बस नाही, मग कसं? डॉक्टर पण नाही. डॉक्टर पण नाही या गावात. एवढा निसर्गाने भरलेला आहे. तर एवढं वरची आहेत, उंच डोंगरात आहे आणि पलीकडे कोल्हापूरची बॉर्डर आहे. पाण्याची कोणती कमतरता आणि पाण्याची पण नाही. ते खोदलं गेलं लगेच 1-2 फुटावर पाणी लगेच. हां. वरती पण शेत आहे. नाचण्या लावल्यात की काय? आत्ताच लावलेला, अजून जीव नाही राहिला नाचणीला. कसला हॉरेबल वाटतो ना. आणि शूटिंगसाठी पण मस्त आहे. असे नजारे हवेत. पाकाडी बघा, बदामाची झाडं आहेत. हा बदाम आहे ना? बदाम आहे ना? नाही, ओव्हल आहे वाटतं. सेम वाटतो बदाम सर. ओव्हल आहे ना? नाही ना, बदामाचाच प्रकार वाटला. इकडे घर आहेत की काय आहेत? मंदिर. अच्छा, हे मंदिर आहेत. हां. अरे वा, जुन्या पद्धतीचे मंदिर. जुनेच मंदिर आहेत बघा. ही अशी कोकणात प्रत्येक ठिकाणी अशी जुनी मंदिरं होती. पण आता जुनी मंदिरं अशी मोडून नवीन मंदिरं झालेत. आमच्या आजोबा आजी पंजोबांच्या जमान्यात 100-150 वर्षापूर्वीची वाटतात ही मंदिरं. एवढी जुनी आहेत. भैरी भवानी ना? हां. भैरी भवानी, विठ्ठलाई. माचाळचं जुनं ग्रामदैवत मंदिर इकडे आहे. आणि प्रत्येक मंदिरात हे आहे, ओटी टाईप आहे. नशिबवान आहे की आज अशा जुन्या
मंदिरामध्ये आज येतोय. इकडे पण पाणी सुटलं बघ. हो. प्रत्येक इकडे ना जुन्या ना असा ओटा होता. पाणी सुटलं. प्रत्येक गावची रखवाली असते, ग्रामदैवत असते आणि ह्या गावची आहे. मस्त वाटतं ते जुनं. पूर्वी अशी कोकणात अशी जुनी मंदिर होते. आमची सुद्धा ग्रामदेवता आई जवळ आहे. सो ते आठवते आता मला मंदिर 2008-9 पर्यंत, नाही 2015 पर्यंत ते जुनं होतं. त्यानंतर 2018ला नवीन झालं आमचं देऊळ. असं जुनं कौलारू होतं, अजून सुद्धा आहे. आमच्या बाजूचं व्याघ्रेश्वर मंदिर कौलारूच आहेत. कौलारू भालं आहेत, कौलारू खांब आहेत. तर इकडं सुद्धा मंदिरं आणि बघू शकता देवस्थान. हे सगळी कोकणातली एक इथं आला ना एक पॉझिटिव्ह वाईब येते. इथली खांब बघा केवढे, प्रत्येकाच्या मानाचा खांब असतो इथे. आणि इथे हवं होतं का नाही पिरसा बोलतो ना मग आपण जे आपल्या शेकोटीसाठी करतो ना, हां, जेव्हा थंडी बिंडीतून येतो तेव्हा हे मानाचे खांब असतात ना काय काय इकडे पद्धत असते. लांजा तालुक्यात ही पद्धत आहे. इकडे सुद्धा मंदिर आहे. सेम वटी आहे इकडे सुद्धा. सेम पद्धत सेम मंदिराची. बघा ना कोकणातली जी मंदिरं असतात ना मंडळी, ती अशी जंगलातच असतात किंवा एकांतात असतात. प्रत्येक गावात म्हणजे 90% मंदिरं अशी आहेत कोकणातली की ती एकांतात आहेत. देवाला एकांतात राहायला आवडतात तसे एकांतात आहेत, पण ते देवस्थानं किंवा ते ग्रामदैवत अख्ख्या गावाला असं रक्षण करतात, अख्ख्या गावाला पोचतात. सगळ्या मैत्रिणी आल्यात माझ्या, मंगला, सीमा, संगीता, सगळ्या पूजा, श्रद्धा, या सगळ्या मैत्रिणी आल्यात. बघतायत बघा कशा सगळ्या आंघोळी करून आल्यात. रेड पण आहेत. वास काढायला येईल आता. हा या रेड्याना घाण सवय वास काढायची. हो बाबा सकाळी आलं सकाळी तुला काय म्हणतात मग मगाशी विसरलो. घोंगडी नाही, घोंगडी माहिती आहे बाबाला काय बोलता तुम्ही? नाही घालता होत घोंगडीच ना. नाही आपण ह्याचं हे काही काय बोलतो आपण टांगावर टाकतो हे कामलं कामलं कांबलं. ऊस पण लागते, पाऊस पण नाही लागणार. त्याच्यामध्ये प्लास्टिक पण आणि हे पण आहे. आता आम्ही जातोय शाळा बघायला. माचाळला येऊन फक्त धबधबे किंवा धबधबे तर आहे तिकडे, रिव्हर्सवाला धबधबा सो आहे तो बघणार आहोत आपण. आणि त्या साईडला आहे, पण ह्या धुक्यातनं आत खालचं काही दिसत नाही. पण हे धुकं अनुभवायचं, खरं कोकण अनुभवायचं आहे ना नॅचरल, तर माचाळ अरे आता पूर्ण गाव फिरतोय त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी अनुभवायला भेटतात. हा धुका आहे ना, हा धुका उतरतच नाही. आणि ह्या साईडला शाळा आहे 7वी पर्यंत. पोरं इथली गावातलीच आहेत. शिक्षक मग रोज अपडाऊन करतात की इथंच राहतात. ओके, बरीच लोक आता कामावरनं येत आहेत, शेतावरनं येत आहेत. अजून इकडे भात लावणी बाकी आहे, म्हणजे आत्ताशी संपते, खूप लेटवाली. ही शाळा आहे इकडं मासाळची. आणि इकडे BSNLचा टावर आहे, भांगला टावर. तो दिसत पण नाही. हां BSNLचा टावर आहे पण रेंज नाही. ही लाईट आल्यावर येईल रेंज. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा माचाळ, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी, ही अशी शाळा अजून यातली. आज ही अंगणवाडी, बालवाडी, हिची स्थापना बघा शाळेची 1960 साली केलेली आहे. ही अशी माचाळची शाळा. कितीला सुट्टी? 5:30ला 5:30ला 5ला. तिकडे मुचकुंद ऋषींचं गुफा आहे, तिकडे पण जाणार. मंदिर आहे ते पण खूप सुंदर आहे देवस्थान. पण म्हणजे इथून विशालगडला सुद्धा जाण्याचा मार्ग आहे, पण आता 1 तास आहे. पण आता खूप रिस्की आहे तिकडे जाण्याचा, पाऊस आहे. इकडनं असा हा माचाळ गावात जातो, पण इथे विशाळगड लिहिलेला आहे. इथून विशाळगडला जाऊ शकतो कोल्हापूरमध्ये. हिरवी याच्यात मजबूत भेटत असतील आणि मजा येत असेल.
पाऊस चालू झाल्या जाम भेटत असतील ना रे. आणि इकडे वरती साकव आहे. तर बघा साकव, तुमच्या साकवच बोलतात ना. हा बघा जुना साकव. साकव चला रस्ता क्रॉस करूया. वर्ण तुटला तर अजून भीती. वर्ण आहे चालू आहे ना. चला आता गारगार लागणार आहे. कसला गारगार पाणी आहे. लय गार आहे पाणी. ब्रिज हा बंद आहे सध्या, पण अशी होती जुनी साको. असलं भारी दिसतंय. गावात आता एवढं धुकं पडलंय ना, समोर गाव पण घरं पण नाही दिसत आहे आता. एवढं धुकं पडलंय. एवढ्या टायमात घराच्या बाहेर पण नाही निघू शकत. हा रात्र झाली की घराच्या बाहेर पण नाही. किडकिडांचा आवाज. हा ही वाडी कुठली आहे. एक गावच आहे ना. इकडे मंदिर आहे हनुमानाचं. जय श्रीराम. गावात खानावळी आणि जेवणासाठी पर्याप्त सोयीसुविधा आहेत. बरीच अशी पर्यटक येतात आता राहण्यासाठी जास्त घरं नाही आहेत, हॉटेल नाही आहे. पण जर कोणी इथे रूम्स वगैरे अवेलेबल केले घरातच त्यांच्या तर देतात हे करून. आता हे सांगलीवरून आलेत, सो यांना आज राहायचं आहे इथे, तो राहणार आहेत. सांगलीतली आहेत. आदिन्या भावाची गाडी येते तिकडनं, असं वाटतं पोलीस येत आहेत. या भावानी मस्त गाव फिरवला. धन्यवाद. आय लव्ह यू. काळोख झाला आहे आता, अजिबात दिसत नाही काय इथे. चंद्र सूर्य 2, 3, 4 महिने काय नाही दिसणारला. आम्ही एक काहीतरी गोष्ट घेऊन आलोय. या मोटलीत आहे, ते तुम्हाला दाखवतो नंतर. काहीतरी हाय तरी पकडा गेले ते ना काय. दिवसाची पकडलेली किरवी गांडूल होते ना सकाळी. हा सकाळी गांडूल झाड आहे वाटतं. छोटे आता भरीव अक्के. आताच्यांना ताकद कसली. कसं करता इकडं आता कसा करूया आपण. किती ही तुम्हाला दिसायला खराब दिसाल, पण ही किरव्याची अंडी आहेत. अंडी कवटा काय बोलतात, काहीतरी बोलतात याला. काढ की त्याच्यातलं. आमच्याकडं काय बोलतात, मांद. हा मांदच बोलतात होय. हे कुठे राहतोय. मी दापोली. त्यांच्याकडे पण भरपूर नदीच्या बाजूलाच आहे. तुम्ही आले दापोलीत. माझ्या माहेर असेल. तुमचा माहेर कुठं आहे. पालू 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 खाली आहे. आमची दापोली कुठे आहे माहिती आहे. लांब आहे ते. खेळात ना आतमध्ये. वहिनीच्या इथे माझ्या, ती अंजलीची आहे. होय काय. अंजरलाच आहे. गावगल्यात. गल्यात गल्यात बंदवल्या. घालणार कुत्रा. हार बनवला ना. कुणाला पाहिजे आता. आम्ही लय मस्ती करायचो याच्यावर. कुठे चाय पिताय. वाघ बांगडी थंडी आहे. काय टक टक धुवायचं असंच. आम्ही दोघं थोडं एक दोन सोबत त्याच्या पुढचं. हा बस व्यवस्थित होईल. आम्ही दोघं भाव पंडित रे, डोंगर मारलाय खंडित रे. आम्ही दोघं भाव पंडित रे. उडवायला ना पाहिजे थोडं किरव्याचा कालवण झाला, पण बॅटरी आहे दादांकडं. केवढी जाते बघा लांब. काहीच दिसत नाही इकडे. रात्री रानात फिराय मस्त आहे, पण
केवढी आहे ती. आज पूर्ण माचाळ गाव फिरलो. तो धबधबा आहे तो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवतो. सो धबधबा, बऱ्याच गोष्टी आहेत त्या, दर्या, सगळ्या गोष्टी. माचाळ गावातले प्रॉपर गावं घरं ही बघा, ही अशी आहेत आणि ह्या घरात आज मी राहणार आहे. आजची व्हिडिओ इथंच थांबवतोय. गाव कसं वाटलं अजून कळवा. तुम्ही या गावचे असाल तर नक्कीच कमेंट करा. किरवी खाल्ले जो पोटात. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, माझा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.